जेव्हा वेळ मिळाला मी फिजिकली ऍक्टिव्ह राहते. आता खरं बघितलं तर तुमची पोझिशन अशी आहे की एकीकडे तुमचा संपर्क सतत बॉलिवूडशी येत असतो आणि दुसरीकडे पॉलिटिशियन्स आणि पॉलिटिक्सशी. तर मी तुम्हाला आता काही नावं सांगते आणि ती नावं ऐकली म्हणजे नेत्यांची नावं सांगते. ती नावं ऐकल्यावर तुम्हाला कुठला मूव्ही किंवा कुठला डायलॉग किंवा असं काय वाटतं हे कोण असू शकत होतं कॅरेक्टर म्हणून ते सांगा. तुम्ही खरं तर एक मुलाखत एकत्र केली होती. राज ठाकरे हे नाव ऐकून तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे एकदमच अग्रेसिव्ह आहेत आणि मी त्यांना पण म्हटलं असं वाटतं की पुढे आलो तुमच्या जेही पुढे आले त्यांना ते खाऊन टाकतील. तर मला वाटतं की नाना पाटेकर ब्रँड वाटतात ते. नाना पाटेकर ब्रँड. उद्धव ठाकरे शोले, अंग्रेजों के जमाने का जेलर हूं मैं. अच्छा. आधे उस साइड आधे उस साइड बचे हुए मेरे साथ. म्हणजे बचे कोणीच नाही आहे असं असं तुम्हाला म्हणायचंय. शरद पवार. शरद पवारजी मला गाणं आठवतं एक त्यांचं. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन. कोण राहिलं? हा, एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेजी त्यांचा तर स्वतःच एक चित्रपट आला होता धर्मवीर. धर्मवीर मधले एकनाथ शिंदे हे एकनाथ शिंदे आहेत. अच्छा. अजित दादा. अजित दादा दुनिया हसीनों का मेला, मेले में ये दिल अकेला. अच्छा. अरे वा. आता खरं ह्याचा काय अर्थ अजित दादा लावतील मला माहिती नाही. सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे तर स्वतःच मला वाटतं स्क्रिप्ट रायटर होऊ शकतात. अच्छा. आणि स्वतःच मूवी लिहू शकतात, डिरेक्ट करू शकतात. त्यांनीच म्हटलं होतं एकदा की एक अकेला देवेंद्र क्या कर सकता है. आणि हा इतका व्हायरल झाला होता डायलॉग. तो आय थिंक सो शी कॅन डू इट हर ओन मूवी. आणि देवेंद्रजी एक तो चित्रपट तुम्ही पाहिला नायक, त्यातले जे अनिल कपूर होते ज्यांना अमरीश पुरीनी वन डेज सीएम बनवलं, तशी त्यांच्यात ताकद आहे. तर त्यांनी ती ताकद कधी, ती इच्छाशक्ती, ती ऊर्जा त्यांच्यात आहे आणि ती कधी कोणत्याही दबावाखाली ती जाऊ न द्यावी हीच मला त्यांना एक विनंती करायची. अमृताजी आपले खूप खूप धन्यवाद.